चला तर आज बनवूया मस्त असे उडदाच्या आणि मुगाच्या डाळीचे पापड. वर्ष 2 वर्ष आरामात टिकतात. बनवायला अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि चक्कीवरून बारीक दळून आणायची. गॅसवर 1 ग्लास पाणी गरम करायचं. पापड मसाल्याचं पाकिट फोडून टाकायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा. कोपऱ्यामध्ये पीठ गाळून घेतलं आणि थंड झालेलं मसाल्याचं पाणी टाकायचं. पीठ छान घट्ट मळून घ्यायचं. पीठ मळायला पाणी कमी पडते असं वाटलं तर गरम करून थंड करून पाणी वापरायचं. मळलेलं पीठ हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. त्यावर कॅरी बॅग ठेवायची म्हणजे वरून पिठाला कडक अशी लेअर चढणार नाही. मळलेलं पीठ 5 ते 6 तास तरी असंच मुरत ठेवायचं म्हणजे पापड लाटायला भारी जाणार. हे पीठ मी रात्री मळून ठेवलं होतं. रात्रभर असंच ठेवलं. दुसऱ्या दिवशी 11 वाजता मी हे पापड बनवायला घेतलेले आहे. मळलेल्या पिठाचे मी 2 गोळे केले. एक गॅस गंजामध्ये झाकून ठेवला आणि एका गोळ्याला थोडंसं तेल लावलं. कॅरी बॅगला थोडंसं तेल लावलं आणि कॅरी बॅग मध्ये तो गोळा टाकून मस्त असा खलबत्त्याने कुटून घेतला. 4 ते 5 मिनिटं पीठ छान असं कुटून घ्यायचं. पीठ कुटल्याने सॉफ्ट होते आणि पापड लाटायला भारी जाते. पीठ छान सॉफ्ट झाल्यानंतर लाटी बनवून घ्यायची. तुम्हाला ज्या साईजचे पापड बनवायचे त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे. बनवलेले गोळे परत झाकून ठेवायचे नाही तर कडक होतील आणि पापड लाटायला मग परत भारी जाते. आणि त्यानंतर एक गोळा घ्यायचा, पिठामध्ये घोळवायचा आणि अशा पद्धतीने पातळ असा पापड लाटून घ्यायचा. परत एक बनवून दाखवते. आणि आज मी पापड पीठ लावून बनवत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल लावून पण बनवू शकता. याआधी मी तेल लावून कसे बनवायचे तो पण व्हिडिओ शेअर केलेला आहे, नक्की बघा. पापड बनवल्यानंतर डायरेक्ट उन्हात वाळू घालायचे. 1 दिवस फॅन खाली सुकून घ्यायचे आणि 2 ते 3 तास कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्यायचे. उन्हामध्ये सुकवताना त्यावर ओढणी टाकायची म्हणजे पापड खूप वाकडे होत. पापडाला अळी जाळी लागू नये, पापड लाल पडू नये यासाठी काय टिप्स वापरायच्या ह्या मी मोठ्या व्हिडिओ मध्ये शेअर केलेल्या आहेत, तर मोठा व्हिडिओ नक्की बघा.